मी माहेरी पोहोचले आणि नेमकाच गॅस संपला. मग काय कुठलंही टेन्शन नसते गावाकडे, कारण की लगेचच आईने विटीची तात्पुरती चूल मांडली आणि त्यावरती मस्तपैकी स्वयंपाक करायला घेतला. तर चपाती भाजी तर इथं झालीच होती. त्यानंतर आईने इथे भाकरी करायला घेतल्या होत्या, कारण कारल्याची भाजी आज होती जेवणामध्ये आणि कारल्याच्या भाजीसोबत जेव्हा भाकरी असते तेव्हाच जेवण चांगलं वाटतं. तसंही म्हणजे लेकरांसाठी चपाती करावंच लागते आणि सपक वरण पण इथे केलं होतं आणि सोबतच गेल्या वर्षीचं जे राबलेलं लोणचं होतं, म्हणजे आंब्याचं लोणचं, ते देखील इथे जेवणामध्ये घेतलं होतं. जेवढं लोणचं जास्त राबेल तेवढं जास्त ते चविष्ट लागत असतं. तर मस्तपैकी इथे कारल्याची भाजी भाकरचं जेवण होतं, जेवण केलं. त्यानंतर दुपारी एक झोप काढली. त्यानंतर अंगणात हा असा गाडा येतो डेलीच, म्हणजे आईस्क्रीमचा. तर त्याच्यासाठीच आता लेकरं काही ऐकणार नव्हते. प्रचंड ऊन होतं, त्यामुळे सगळ्यांनाच ही आईस्क्रीम आणि आईस्क्रीम घेऊन द्यायचं ठरलं होतं. त्यानंतर आता आमचे लेकरं जरा ओळखीचे आहेत त्या मामाच्या, त्यामुळे ना ते या गाड्यावरती चढून आईस्क्रीम घेत होते, ज्याला जी लागते ती. त्यानंतर इथे ना मी मात्र ना हे आईस्क्रीम घ्यायला सांगितले होते. आता याला कोणी आईस्क्रेट म्हणते, कोणी आईस कँडी म्हणते किंवा कोणी गारेगार म्हणते. आता हे बघितल्यानंतर लहानपणची आठवण कुणाकुणाला आली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, कारण की लहानपणी हे मात्र वेगवेगळ्या रंगाचे आपल्याला खायला भेटत होते. आणि मग आज एक जो रंग घेतला ना, उद्या दुसऱ्या दिवशी दुसरा रंग घ्यायचा असं आपलं ठरलेलं होतं. तर आता बघा आमचे लेकरं तुम्हाला काय म्हणतात आणि त्यांचं नक्कीच ऐका. लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.